हॅलो माझ्या सर्व प्रिय बंधू आणि भगिनींनो, यावेळेस मी खूप आनंदित आहे आपल्यामध्ये परमेश्वराचे वचन आपल्यामध्ये बोलण्यासाठी. कारण खरोखर परमेश्वर चांगला आहे आणि जो त्याच्यावर प्रेम करतो तो परमेश्वर त्याच्या जीवनात अद्भुत कामे करतो. आणि आज यावेळेस प्रभू येशूच्या प्रार्थनेच्या बाबतीत जे प्रभू येशूने जी प्रार्थना उपदेश करत असताना लोकांना जी शिकवलेली प्रार्थना, प्रभू येशूची प्रार्थना, ती तुमच्यामध्ये मी सांगू इच्छितो. आणि मी आशा करतो की हे म्हणजे आमचे जे 21 दिवसांचं जे डिवोशन चालू आहे आणि पहिल्या दिवसाला तुम्ही आशीर्वाद झालेले आहात आणि या दुसऱ्या दिवसासाठी जे काय मी बोलणार आहे की प्रभू येशूची प्रार्थना, त्यांनी जी शिकवलेली जी प्रार्थना आहे त्याबद्दल आपण शिकणार आहोत. आणि जर आपल्याकडे बायबल असेल तर माझ्यासोबत खोलूया मत्तीचे सुसमाचार त्याचा 6वा अध्याय आणि 9 आणि 13 वचन जर आपण वाचूया. इथं सांगतं की प्रभू येशू जी प्रार्थना त्याने केलेली आहे ती आपण इथं वाचूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझं नाव पवित्र मानले जावं, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमचे रोजचे बकराचा महाज दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व तुझीच आहेत. आमेन. ही जी प्रार्थना आहे आपण ज्यावेळेस याच्या जे पुढचे मागचं आणि पुढचं आपण वाचतो इथं, तर तो प्रभू येशू जो आहे तो जे काही लोक आहेत जे प्रार्थना करत असतात की खूप लांब प्रार्थना करत असतील आणि खूप काही बडबड करत असतील, परंतु प्रभू येशू या ठिकाणी म्हणत आहे की जास्त बोलल्याने काही जास्त होणार नाही आहे किंवा काही बडबड केल्याने काही होणार नाही आहे, परंतु एक योग्य प्रार्थना की जी परमेश्वर पित्याला जी योग्य प्रार्थना आपण केली पाहिजे ती प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी लोकांना सांगत आहे. आणि या ठिकाणी जर आपण ही जी प्रार्थना जी येशू ख्रिस्ताने जी म्हटलेली आहे ती आपण जो बघतो, प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो एक परमेश्वर पिताची जे काही जी स्वर्गात जी त्याची इच्छा आहे ती तो म्हणतो आहे की पृथ्वीवर व्हायला पाहिजे. आपण जर प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल बोलतो की जसं म्हणतो आहे की जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तू आम्हाला अपराधांची क्षमा कर. आपण बघतो की प्रभू येशूच्या जे आजूबाजूला जे चोर होते आणि प्रभू येशूने क्षमा केले, त्याने स्वतः आम्हाला एक नमुना दाखवलेला आहे की कसं आपण एक दुसऱ्याने क्षमा करू शकतो आणि कसं आपण ज्या प्रार्थना आहेत ती आपण कशी आपल्या पित्याकडे करायला पाहिजे. आणि त्या गोष्टी बघतो तो स्वतःला एक जो परमेश्वरसुद्धा तो एक कशी प्रार्थना करायची हे आपल्याला दाखवत आहे. आणि यामध्ये आपण हे बघतो आहे की जी प्रार्थना जी आहे ती आपल्याला एक परमेश्वरच्या जवळ नेते, परमेश्वरासोबत ती आपल्याला एक जवळ नेते. आणि परमेश्वरामध्ये आपण जे प्रथम स्थान ज्या गोष्टी दिले पाहिजेत ती आपल्याला दाखवलेली आहे. आणि तेवढंच नाही, परंतु आपल्या प्रार्थनामध्ये आपण आपल्या बळशक्तीवर आपण निर्भर न राहता आपण परमेश्वरावर निर्भर राहण्याची एक आमची प्रार्थना असायला पाहिजे. तो हेच म्हणतो आहे की प्रभू परमेश्वर पित्या, तुझी स्वर्गातील तुझी इच्छा आहे ती या पृथ्वीवर तू आमच्यासाठी होऊ दे. आणि या प्रार्थना अशी जी प्रार्थना यासाठी आपल्याला दाखवत आहे की आपण ही जी प्रार्थना आहे ती आपल्याला परमेश्वरच्या जवळ नेते आणि परमेश्वरसमोर आम्हाला एक जास्त मजबूत करते. आणि जी परमेश्वर पित्याचं जे प्रेम आहे आणि ते प्रेम ते आपल्याला दर्शवते. आणि आपण परमेश्वरामध्ये एक तो आपला एक पित्याच्या संबंधितमध्ये, असं नाही की तो आपला फक्त देवच आहे असं नाही, परंतु आपला एक पिता पण आहे की त्याला आपण कधी पण हाक मारू शकतो आणि आपण त्याच्या जवळ जाऊ शकतो आणि आपली प्रार्थना त्याला आपण विनंती करू शकतो आणि तो आपली प्रार्थना ऐकतो. तर याच्यामध्ये मी हेच म्हणू इच्छितो की प्रभू येशूची जी प्रार्थना जी शिकवलेली आहे ती प्रार्थना आपणसुद्धा एक शिकायला पाहिजे, ताकी आपण जे परमेश्वराची जी जवळ जाऊ आणि एक आपला जो संबंध एक पिता आणि पुत्र हा जो संबंध आहे तो आपल्याला बळेल. आणि जेव्हा पुत्र पित्याला हाक मारतो नक्कीच तो पिता पुत्राला ऐकतो आणि तो उत्तर देतो. तर नक्कीच आपण जेव्हा अशी प्रार्थना करू एक पित्याला या संबंधामध्ये, नक्कीच तो परमेश्वर आपली प्रार्थना ऐकेल आणि उत्तर देईल. मी विश्वास करतो की तुम्ही आशीर्वाद झालेला आहे. प्रभू येशूच्या नावामध्ये मी तुम्हाला आशीर्वाद करतो. धन्यवाद सर्वांना. थँक्यू.